नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जुलै महिना आता संपत आलेला आहे. त्यामुळे आता जुलै महिन्याचे 1500 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याची उत्कंठा लागलेलीच आहे. तर या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये हप्ते वितरणासंदर्भात आज आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत. तर साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये 9 तारखेला रक्षाबंधन आहे. तर या रक्षाबंधनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासन आहे लाडक्या बहिणीला साधारणतः या रक्षाबंधनाची जी ओवाळणी आहे जुलै महिन्याचे 1500 रुपये वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाचा सण असून जो लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो यावेळी जुलै महिन्यामध्ये येण्याची शक्यता कमी आहे. साधारणतः ऑगस्ट महिन्याच्याच पहिल्या आठवड्यामध्ये हा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि 100%च की ऑगस्ट महिन्यामध्येच हा तुम्हाला जो पहिल्या आठवड्यामध्ये आहे लाडक्या बहिणींचा जुलै 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आता ऑगस्ट महिन्यामधील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी साधारणतः कोणत्या दिवशी जमा होईल तर यामध्ये निश्चित अशी तारीख नाही आहे. अपेक्षित धरूया की 5 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींना या संदर्भात GR जुलै महिन्यामध्येच जुलैच्या एंडिंगमध्येच म्हणजे साधारणतः 28, 29, 30 या आठवड्यामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये GR येईल. म्हणजेच लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची जी मंजुरी आहे ती GRच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल आणि मंत्री आदित्य तटकरे साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 2 ते 3 तारखेच्या आसपास म्हणजे जो पहिला आठवडा आहे तर या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा करतील. त्याचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे तर यावरती घोषणा होईल, अधिकृत GR येईल आणि तशी प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये जी रक्षाबंधनाची ओवाळणी आहे ती मिळणार आहे. वाढीव हप्ता 21 रुपये देण्यासंदर्भात शासनाचा विचार नाही आहे. तर यामध्ये अजून देखील महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजून आम्ही अपात्र झालेलो आहोत की नाही याचा मेसेज मिळाले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींना देखील हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तर सध्या तरी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तर लक्षात घ्या की मागच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम करण्यात आलं होतं आणि याच्यामुळे जास्तीत जास्त अगदी लाखोमध्ये अगदी 1.5 लाख असेल किंवा 2 लाख असेल तर या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यानुसार हजारो, 20,000, 23,000 याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु सध्या हे थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे मागील महिन्यामध्ये मी पात्र आहे, आमची घरची परिस्थिती गरिबीची आहे, आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही आणि आमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही आहे किंवा एका रेशन कार्डवरती 2 महिला किंवा एकच महिला लाभ घेत असतील तरी देखील आमचा हप्ता आला नाही आहे, आमचा अर्ज आहे तो ऑनलाईन अप्रूव्ह दाखवत आहे. तर अशा लाडक्या बहिणींना देखील जुलै महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये दोन्ही असे मिळून 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. कारण का DBT जर थांबली असेल किंवा DBT जर काही तांत्रिक कारणामुळे जर अडकली असेल तर मात्र जो हप्ता आहे तो मागील हप्त्यांसहित वितरित केला जातो. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत की लाडक्या बहिणींचे हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींना आजपासून 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे, 3000 रुपये मिळत आहेत, 4000 मिळत आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओज मंत्र्यांचे फोटो दाखवून व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काची रक्षाबंधनाची ओवाळणी जुलै महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.